नमस्कार मित्रांनो. आपण उद्यासाठी 20 मार्चसाठी मार्केट प्रिडिक्शन व्हिडिओ रेडी केलेला आहे आणि जो आपण व्हिडिओ रेडी केलेला आहे तो फक्त एज्युकेशनल पर्पजने आपण रेडी केलेला आहे. आज आपण बघू शकतात आजची जी 19 मार्चची जी ओपनिंग होती ती ओपनिंग स्लाइटली गॅप अप पण नव्हता आणि गॅप डाऊन पण नव्हता. प्रिव्हियस मार्केट जिथं क्लोज झालं होतं तिथं मार्केट आज ओपन झालं आणि त्यानंतर जे आपले 9 EMAs आहेत त्यांना 20 EMA आणि 9 EMA त्या सेटअपला फॉलो करत करत मार्केट कन्सोलिडेशन करत 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 आज क्लोजिंग मार्केटने 22,911 ला दिलेली आहे. पण क्लोजिंग आज दिलेली आहे ती थोडीशी पॉझिटिव्ह क्लोजिंग आपल्याला आज मिळालेली आहे. एवढ्या दिवसानंतर आपण आज बघू शकतो पॉझिटिव्ह क्लोजिंग झाली, पण ती डायरेक्टली आपल्याला अशा मोठ्या मोठ्या कॅन्डल्स आपल्याला आज बघायला मिळाल्या नाही. हे बघा, आपण बघू शकतो. तरी आपण 11 वाजता आपण एक ट्रेड मारलेला होता. आपण एक प्लॅन केलेला होता 22,900 किंवा 23,000 ला आपण सेलिंग साईडला एक ऑपॉर्च्युनिटी आधीच शोधलेली होती आणि मी ती बरोबर सकाळपासून आपण एकही ट्रेड आज घेतलेला नव्हता, कारण मार्केट एक ग्रीन आणि एक रेड असे कॅन्डल बनवत आहे. बघा, तुम्ही बघू शकतात असं अप्पर साईडला जात होतं, पण आपण एक विचार केला जो आपला सेटअप आहे त्याला मार्केट फॉलो करत होतं. 9 EMA आणि 20 EMA चा जो आपला EMAs आहेत आपले त्याला व्यवस्थित फॉलो करत होतं आणि बरोबर ही रेड कॅन्डल आहे, एक आणि दोन दोन रेड कॅन्डल आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण छोटासा मूव कॅप्चर केला होता आणि त्याच्यामध्ये आपला ट्रेड सक्सेस झाला होता मित्रांनो. तर उद्यासाठी आपण बघू शकतो रेजिस्टन्स आहे डायरेक्ट 23,015. सेकंड रेजिस्टन्स आहे 22,950. त्याच्यानंतर थर्ड रेजिस्टन्स घ्या 22,875. फर्स्ट सपोर्ट घ्या 22,800 घेतला तरी चालेल, किंवा 805 किंवा 800 घ्या. त्यानंतर सेकंड सपोर्ट आहे 22,700 आणि लास्टचा जो सपोर्ट आहे तो डायरेक्ट 600, 22,600. त्यावेळेस 600 तुटेल मित्रांनो, त्यावेळेस पुन्हा मार्केट सेलिंग साईडला आपल्याला अपॉर्च्युनिटी देईल आणि मध्येच आपला 700 येईपर्यंत मध्येच आपल्याला 200 म्हणून ॲव्हरेज बघायला मिळतोय. मार्केट बाउन्स बॅक घेऊ शकतं. आणि अप्पर साईडला या 3 लेवल आहे आणि अप्पर साईडलाही बघा 23,000. उद्या समजा बॅक आपला गॅप अप ओपन झाला मॉर्निंगला, त्यानंतर अप्रोच झाला 23,000, इथं थोडीशी सेलिंगला अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. त्यानंतर जर चांगल्या ग्रीन कॅन्डलने किंवा स्ट्रॉंग बायर आले, आपल्याला कळतं की आता इथं स्ट्रॉंग बायर आहेत की नाहीत. बघायचं, स्ट्रॉंग बायर असतील तर 23,000च्या वरती सुद्धा आपलं मार्केट त्या जाऊ शकतं. म्हणजे मार्केटने थोडीशी पॉझिटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न आज केलेला आहे, पण ते समजेल आता उद्यापासनं कंटिन्युअस करतं की पुन्हा सेलिंगला यायचं. त्या गोष्टी आज जास्त करून सेलरने, जे सेलर लोक असतात त्यांनी इंटरेस्ट दाखवलेला नाहीये. रे हा मी तुम्हाला आज लेवल देतो, त्या तुम्ही उद्या व्यवस्थित नेहमीप्रमाणे आपण जसं मी सांगितले तसेच फॉलो करायच्या, जास्त काही करायची नाही. आणि या ज्या झोनमध्ये हा जो झोन आहे 600, 945, 800, हा जो 100 पॉईंटचा झोन आहे त्यामध्ये मार्केट साईडवेज राहू शकतं. त्यामध्ये तुम्ही छोटे छोटे स्कॅल्प करू शकतात आणि अशा वेळेस ज्यावेळेस मार्केट रिकवर होण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेस बाउन्स बॅक घेत 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 कन्सोलिडेशन करत करत मार्केट जात असतं. अशा वेळेस छोट्या छोट्या स्कॅल्पिंग तुम्ही करू शकतात. तर ओके मित्रांनो, आज फक्त बँक निफ्टीचं अनालिसिस केलंय, आपलं सॉरी निफ्टी 50चं अनालिसिस केलंय. बँक निफ्टीचं आज काही केलेलं नाहीये. तर करायचं म्हटलं तर मला अजून त्याचा वेगळा स्टडी करावा लागेल. मग
मला सांगावं लागेल. त्यापेक्षा उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे आज फक्त निफ्टीचाच केलेला आहे. तर आज इथंच थांबतो मित्रांनो. जमलं तर उद्या आपण दोघं ॲनालिसिस नक्कीच तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.